नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 7वीचं प्रकरण पाहत आहोत, चौथं, कोन व कोनांच्या जोड्या, अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स। या प्रकरणातील यापूर्वी आपण सराव संच 18 पर्यंत अभ्यास केलेला आहे। आज आपण सराव संच 19च्या अभ्यासाकडे जात आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील। यापूर्वी आपण कोणत्या घटकाचा अभ्यास केलेला आहे? संलग्न कोन कशाला म्हणायचं आहे, ॲडजसंट अँगल्स, व्हॉट इज मीन बाय ॲडजसंट अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, पेअर ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स, कोटी कोन, पूरक कोन याविषयी माहिती घेतली। आणि मग या सर्व घटकांचा मिळून या सराव संचामध्ये 19व्या सराव संचामध्ये या पाठीमागे झालेल्या अभ्यासाचा आधार घेऊन काही आकृत्या काढायच्या आहेत। तर त्यापूर्वी आपण रेषीय जोडीतील कोन या नवीन घटकाविषयी माहिती घेऊ आणि मग सराव संच 19 प्रॅक्टिस सेट 19 ची उदाहरण आपण सोडवू। तर इथे एक आकृती दिलेली आहे। या आकृतीत आपल्याला दोन कोन दिसतात। तर प्रश्न असा विचारला आहे की आकृतीतील कोनांची नावे लिहा। तुम्हाला आकृतीतील कोनांची नावे ओळखता येतील? अतिशय सोपा प्रश्न आहे की आकृतीतील कोनांची नावे लिहा। किती कोन आहेत आकृतीत? दोन कोन आहेत, बरोबर। कोणते कोन आहेत ते? कोन PQR आणि दुसरा कोन RQS। हा, म्हणून कोनाची नावे लिहू आपण। तर कोन PQR व कोन RQS। आपल्याला माहित आहे कोन दोन प्रकारे वाचता येतात, एक PQR असा वाचता येईल किंवा RQP या पद्धतीने वाचता येईल। नंतर कोन RQS किंवा कोन SQR अशा पद्धतीने एक कोन दोन प्रकारे वाचता येतो। कोन तर तोच असतो, फक्त वाचण्याची दोन पद्धती असतात। Write the names of angles in the figure alongside. See this figure and write the names of angles in the figure. या आकृतीतील कोनांची नावे लिहा। आता आपण पाहिलं अँगल PQR, also we can read angle RQP and this angle RQS. This angle we can read angle SQR. Therefore here in figure we get two angles. Name of the angles, angle PQR and angle RQS. There are two angles in given figure. दिलेल्या आकृतीत दोन कोन आहेत। कोनांची जोडी कोणत्या प्रकारची आहे? इथं जोडी आहे, दोन कोन आहेत म्हणजे कोनांची जोडी आहे। तर कोणत्या प्रकारची कोनाची जोडी इथं आपल्याला आढळून येते? बघा बरं, आपण यापूर्वी अशा कोनाच्या जोडीबद्दल माहिती घेतली आहे। तर दोन कोन आहेत आणि एक बाजू सामायिक आहे। नंतर त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत, विभिन्न आहेत। ज्या दोन कोनांमध्ये एक बाजू सामायिक आहे आणि त्या कोनांचे अंतर्भाग वेगळे आहेत, परस्पराहून भिन्न आहेत, अशा कोनाच्या जोडीला आपण काय म्हणतोय? तर अशी कोनाची जी जोडी असते तिला आपण संलग्न कोन असं म्हणतो किंवा लगतचे कोन असं म्हणतो। म्हणून कोणत्या प्रकारची कोनाची जोडी आहे? तर दिलेली जोडी ही संलग्न कोनाची आहे किंवा लगतच्या कोनाची आहे। संलग्न कोन किंवा लगतचे कोन। याला काय म्हणणार आहोत आपण? ॲडजसंट अँगल्स। कोनाची जोडी कोणती? तर ॲडजसंट अँगल। तिसरा प्रश्न आहे की कोनाच्या असामायिक भुजा कोणत्या? दिलेल्या आकृतीतील कोन जे दोन कोन आहेत या दोन कोनांच्या असामायिक भुजा ज्या की कॉमन नाहीत
तर ही बाजू कॉमन आहे पहा क्यू आर, आणि क्यू पी आणि क्यू एस या दोन बाजू मात्र कॉमन नाहीत. या अँगलची ही सेपरेट साईड आहे आणि याची पण सेपरेट आहे. मात्र बाजू क्यू आर, आर्म क्यू आर इज अ कॉमन इन दीज टू अँगल्स. देअरफॉर कोनांच्या असामायिक भुजा कोणत्या, तर बाजू क्यू पी ही एक बाजू व बाजू क्यू एस ही दुसरी बाजू. या दोन बाजू असामायिक आहे. विच आर्म्स ऑफ द अँगल आर नॉट कॉमन आर्म्स. कोणत्या बाजू कॉमन नाहीत, तर साइड क्यू पी अँड साइड क्यू एस आर नॉट common arms in the given two angles. Measure of angle PQR. PQR या कोनाचं माप किती, मग ते मोजावं लागेल आपल्याला की किती माप आहे ते. मग आपण ते मोजून काढू. या कोनाचं माप मोजू आपण. सुरुवातीला PQR इथपर्यंत 100, 110 आणि त्यापुढं 2 अंश म्हणजे 112 अंशाचा हा कोन आहे. कोणता, अँगल PQR. PQR मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 112 डिग्री. या PQR कोनाचं माप किती मिळालं, तर 112 डिग्री, 112 अंश. तसंच काय विचारलं, मेजर ऑफ अँगल RQS. RQS या कोनाचं माप. आता तो या दिशेनं मोजू आपण. तर पहा 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 60च्या पुढं इथं 65, 66, 67 आणि 68 म्हणजे 68 डिग्री. मेजर ऑफ अँगल RQS इज इक्वल टू 68 डिग्री. RQS कोनाचं माप 68 अंश आहे. आता पहा, मेजर ऑफ अँगल PQR प्लस मेजर ऑफ अँगल RQS या दोन्हीची आपण काय केली, ॲडिशन केली. 112 प्लस 68 वी गेट 8 प्लस 2 10 रिमाइंडर 1 कॅरी 1 6 प्लस 1 7 प्लस 1 8 and 1 180. Measure of angle PQR plus measure of angle RQS is equal to 180 degree. Therefore, measure of angle PQR plus measure of angle RQS is equal to 180 degree. आपल्याला या ठिकाणी या दोन कोनाच्या मापाची बेरीज मिळाली 180. आणि मग इथं या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते हे आपल्या लक्षात आलं. आता मग असे जे दोन कोन आहेत कोणत्या प्रकारचे आहेत बघा. इथं या दोन्ही कोनामध्ये एक आर्म कशी आहे, कॉमन आहे. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं होतं की जर दोन कोनामध्ये एक बाजू सामायिक असेल किंवा आपण विरुद्ध किरणांची व्याख्या पाहिली होती अपोजिट रेजची. काय पाहिली होती ती, की जर दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असेल, इथं ओरिजिन आर कॉमन, इन टू रेज origin are common and these two rays form a straight line. ती सरळ रेषा तयार करतात ते दोन रे. तर अशा रेला काय म्हणतो आपण, अपोजिट रेज, विरुद्ध किरण म्हणतो यांना. आणि मग इथं काय आज नवीन काय घेतलंय बघा आपण, असे दोन अपोजिट रेज हे आहेत, याच्यामध्ये आणखी एक रे वाढवला. हा रे वाढवल्यामुळे दोन कोन तयार झाले. मग या दोन कोनामध्ये ही जी बाजू आहे किरण किंवा ही कशी आहे, कॉमन आहे. आणि राहिलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या काय करतात की एक सरळ रेषा तयार करतात. आणि मग अशा प्रकारच्या कोनाला काय म्हणायचं, जोडीला
तर अँगल्स इन लिनियर पेअर, यांना काय म्हणायचं आहे, रेषीय जोडीतील कोन. तर त्याची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला की अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म्स अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन. या दोन आकृत्यामधील आपण कोनाची बेरीज केली तर असं लक्षात आलं की या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आली. The addition of the measures of two angles is 180 degree. Therefore, we say that the angles PQR and angle RQS in the figure above are adjacent angles and are also supplementary angle. हे दिलेले दोन कोन हे कसे आहेत, तर या दोन ऍडजसेंट आहेत, लगतचे आहेत, आणि या दोन कोनांच्या मापाची बेरीज केली तर 180 आली, म्हणजे ते पूरक आहेत. म्हणजे ही जी जोडी मिळाली आहे आपल्याला कोनांची, ही जोडी कशी आहे, तर ती लगतचे कोन आहेत, संलग्न कोन आहेत, आणि त्यांच्या मापाची बेरीज 180 येते, म्हणजे ते पूरक पण आहे. म्हणजेच काय, द अँगल्स PQR अँड अँगल RQS इन द फिगर अबव are adjacent angles and also supplementary angles. Pair of supplementary angles. कोनाची एक भुजा समान आहे. म्हणजे मिळालेल्या या आकृतीमधून असं म्हणता येतं की दिलेले कोन लगतचेही आहेत, संलग्न आहेत, आणि ते रेषीय जोडीतील सुद्धा आहेत, पूरक कोन पण आहेत, कारण त्यांची बेरीज 180 आलेली आहे. मग आता या दोन कोनावरून आपल्याला या लिनियर पेअरच्या कोनाची व्याख्या किंवा रेषीय जोडीतील कोनाची व्याख्या आपल्याला सापडते. डेफिनेशन ऑफ लिनियर अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन आर सेड टू बी अँगल्स इन लिनियर पेअर. Angles in linear pair are supplementary angles. म्हणजे दोन कोनामध्ये एक भुजा सामायिक असते, त्यांच्या असामायिक भुजा एक विरुद्ध किरणाची जोडी तयार करतात. अशा कोनाच्या जोडीला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात, आणि हे रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. लक्षात आलं, रेषीय जोडीतील कोनाची व्याख्या काय सांगितली आपण, की जेव्हा दोन कोनामध्ये दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि त्या दोन कोनांच्या असामायिक भुजा विरुद्ध किरणाची जोडी तयार करतात, त्या कोनाच्या जोडीला रेषीय जोडीतील कोन असं म्हणतात. आणि रेषीय जोडीतील कोन हे परस्परांचे पूरक असतात, किंवा रेषीय जोडीतील कोनाची जोडी किंवा रेषीय जोडीतील कोन या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. आपण काय केलं इथं की रेषीय जोडीतील कोनाची व्याख्या पाहिली, डेफिनेशन ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर, आणि आता सराव संच 19 सोडवायचा आहे. कळलं का? तर आता आपण सराव संच 19 कसा सोडवायचा आहे याविषयी माहिती घेऊ. नाउ वी सॉल्व the questions in practice set number 19. आता आपण काय करू, सराव संच 19 मधले उदाहरण सोडू. प्रश्न पहिला असा सांगितलेला आहे बा की ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. खालील दिलेल्या माहितीप्रमाणे आकृत्या काढा. इफ दॅट इज नॉट पॉसिबल, आणि जर ते शक्य होणार नसेल तर त्याचं कारण द्या. मग काय करायचं आहे, खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनाच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण लिहा. पहिल्यांदा असं एक दिलंय की संलग्न नसलेले कोटिकोन काढा. जे कोटिकोन आहेत पण संलग्न नाहीत. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट ॲडजस्टंट. आता कॉम्प्लिमेंटरी अँगलची व्याख्या आपण पाहिलेली आहे. डेफिनेशन, वेन द ॲडिशन ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री, देन दॅट टाइप ऑफ अँगल, पेअर ऑफ अँगल्स इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी अँगल. जेव्हा दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्या दोन कोनाच्या जोडीला आपण
कोटिकोणाची जोडी म्हणतो. आणि मग हे कोटिकोण तर असावेत पण ॲडजसंट नसावेत, कॉम्प्लिमेंटरी पाहिजेत पण ॲडजसंट असता कामा नये. म्हणजे ते कोटिकोण असावेत पण संलग्न नसावेत. आता संलग्न कोणाची व्याख्या आपल्याला माहित पाहिजे की दोन कोणाची एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग वेगळे असतात. वन आर्म इज कॉमन अँड इंटेरियर एरियाज आर डिफरंट. देअरफॉर अशा रीतीनं आपण अशा दोन कोणांची या ठिकाणी आकृती काढायची आहे. कोटिकोण काढायचे आहेत म्हणजे यांची बेरीज, दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 येईल. मग कोणतेही तुम्ही घेऊ शकता की दोन कोण, त्याचे दोन भाग करा 90चे. काय करता येतील? 50-40 करता येतील, नंतर 60-30 करता येईल, किंवा 75-25 करता येईल, 75 आणि 15 करता येईल. असे कोणत्याही ही जोडी घ्यायची मापाची आणि कोण काढायची, किंवा 45-45 काढता येतील. फक्त काय करायचं की त्या दोन कोणामध्ये एक बाजू सामायिक नसली पाहिजे. आणि म्हणून आपण एक पहिला कोण काढू. याची बाजू आपण या ठिकाणी घेतली आहे QR. आणि आता माप ठरवू आपण 50 आणि 40. तर हा सुरुवातीला आपण ज्याचं माप 40 येईल असा कोण काढू. हा कोण आला PQR, याचं माप आहे 40 अंश. आता मग दुसरा जो कोण काढायचा आहे तो इथं यांच्यामध्ये बाजू सामायिक नसली पाहिजे म्हणून तो सेपरेट काढू. म्हणून या ठिकाणी दुसरा एक कोण काढू आपण. पण एक लक्षात घ्या की या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 यायला पाहिजे, नाहीतर मग ते कोटिकोण होणार नाही. म्हणून आता एक 40 अंश मापाचा काढला, दुसरा 50 अंश मापाचा काढावा लागेल. मग हा दोन कोणाच्या मापाची बेरीज 50 येण्यासाठी 90 येण्यासाठी दुसरा कोण हा 50 मापाचा काढला. हा AB आणि C या कोणाचं माप 50 आहे. आता ही जी पेअर आहे अँगलची ही आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कारण द ॲडिशन ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 40 + 50 = 90. अशा रीतीनं आता हे ॲडजसंट नाहीत, लगतचे नाहीत, पण कोटिकोण आहेत. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी या आकृत्या काढलेल्या आहेत. दुसरा वाक्य काय सांगितलं आहे, पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. हा भाग आपण आताच पाहिला की रेषीय जोडीतील कोण जर असतील तर ते परस्परांचे पूरक असतात. रेषीय जोडीतील आहेत म्हणजे त्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 असतेच आहे, म्हणजे ते पूरक असतात. पण आपल्याला सांगितलं आहे की पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोण म्हणजेच अँगल्स इन लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. मग ही आकृती काढता येईल का? नाही काढता येणार, कारण ते रेषीय जोडीतील काढायचं म्हटलं की त्यांची बेरीज 180 येणारच आहे, ते सप्लिमेंटरी असणारच आहेत. आणि म्हणून इथं काय कारण लिहावं लागेल की ही आकृती आपणाला काढता येणार नाही, हे अशक्य आहे. इट इज नॉट पॉसिबल. काय कारण? म्हणजे हे अशक्य आहे, कारण असं काढता येणार नाही आकृती. म्हणजेच काय लिहावं लागेल, द अँगल्स इन लिनियर पेअर इट इज नॉट पॉसिबल because angles pairs of supplementary angles. आणि म्हणून ते रेषीय जोडीतील असतात आणि म्हणून ती आकृती आपल्याला काढता येणार नाही. तिसरं वाक्य आहे सप्लिमेंटरी अँगल्स विच आर नॉट अँगल्स इन लिनियर पेअर. रेषीय जोडीत नसलेले पूरक कोण. पूरक कोणाची व्याख्या पाहिली आहे की ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. जसं आपण कोटिकोणांच्या आकृत्या काढल्या म्हणजे इथं काय करायचं आहे की एकही आर्म कॉमन येणार नाही, त्या स्वतंत्र येणार आहेत आता. आणि या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 असणार आहे म्हणजे ते वेगवेगळे असतील. फक्त एवढंच घ्यायचं आहे की त्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 असेल. मग तुम्ही ते 60 120 घ्या
किंवा 100-80 घेता येतील, किंवा मग तुम्ही दोन कोणांच्या मापांची बेरीज फक्त 180 यावी अशा रीतीनं हे दोन कोण काढायचे आहेत. आणि मग आपण दोन कोण काढू असे. पहिला कोण आपण 60 अंश मापाचा काढला. हा कोण PQR 60 डिग्री. अशा रीतीनं हे दोन कोण कसे आहेत तर पूरक आहेत परंतु रेषीय जोडीतील नाहीत. सप्लिमेंटरी अँगल्स बिकॉज दी मेजर ॲडिशन ऑफ these two angles, measures of these two angles is 180 degree. Therefore these angles are supplementary angles but not linear pair. रेषीय जोडीतील नसलेले संलग्न कोन adjacent angles which are not angles in linear pair. ते संलग्न आहेत पण रेषीय जोडीतील नाहीत. याचा अर्थ फक्त संलग्न कोनाची आकृती काढायची आहे ज्यामध्ये एक काम कॉमन असेल आणि त्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 यायला नाही पाहिजे. 180 अंशापेक्षा ती कमी असेल. आणि मग असे कोणतेही दोन कोन काढा. फक्त यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की या दोन कोणांच्या मापाची बेरीज 180 यायला नाही पाहिजे. मग इथं मापाचं बंधन नाही, फक्त काय पाहिजे की संलग्न पाहिजे. एक आम ही कॉमन पाहिजे. हे जे दोन कोण आहेत हे कसे आहेत तर ॲडजस्टंट अँगल्स आहेत. एक साइड कशी आहे कॉमन आहे दोन्ही अँगल मध्ये आणि ते पूरक रेषीय जोडीत नाहीत कारण या दोन कोणाच्या मापाची बेरीज केली तर 180 येणार नाही. किंवा मग ही जी लाईन आहे ज्या असामायिक बाजू आहेत यापासून एक सरळ रेषा तयार होत नाही इथं आणि म्हणून हे संलग्न आहेत पण रेषीय जोडीत नाही. जे रेषीय जोडीत नाहीत व संलग्न कोणही नाही अशा दोन कोणाची जोडी काढायची. कशी आहेत? रेषीय जोडीत नाहीत म्हणजे बेरीज 180 येत नाही आणि संलग्न नाहीत म्हणजे एक बाजू कॉमन नाही. मग असे कोणतेही दोन कोण काढा सेपरेट की ज्यांची बेरीज 180 येणार नाही आणि त्यांची एक बाजूही सामायिक येणार नाही. एक बाजू सामायिक नाही आली तर ते संलग्न होणार नाहीत. म्हणजेच अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजस्टंट म्हणजे ते संलग्न असणार नाहीत आणि रेषीय जोडीतही असणार नाहीत. मग असे कोणतेही दोन कोन काढू आपण. हा दुसरा अँगल हा 65 डिग्रीचा आहे. या दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 येत नाही आणि म्हणून हे दोन कोन रेषीय जोडीत नाहीत व संलग्न कोन नाहीत. संलग्न कोन असण्यासाठी या दोन कोणाची एक बाजू सामायिक असावी लागते, ती या ठिकाणी असत नाही. म्हणून हे दोन कोन रेषीय जोडीत नाहीत व संलग्नही नाहीत. आणि शेवटचा या सराव संचामधला दिलेला आहे अँगल्स इन लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अँगल्स इन लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. रेषीय जोडीतील असावेत आणि त्यांची बेरीज 90 अंश असायला पाहिजे दोन कोणाच्या मापाची बेरीज. असं होईल का शक्य? आपण पाहिलंय की रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आताच पाहिलं आपण. दी अँगल्स इन पेअर्स लिनियर पेअर आर ऑल्सो सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणून इथं सांगितलंय कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, मग ते असणं शक्य नाही, नॉट पॉसिबल. कारण काय लिहायचं आहे अँगल्स इन लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे रेषीय जोडीतील कोन हे नेहमी पूरक असतात. अशा रीतीनं आपण हा सराव संच 19 प्रॅक्टिस सेट 19 या ठिकाणी पाहिला. तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्या पूर्ण सोडवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील. थँक्यू.